कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो हॅलो, अगं कुठेस तू? मी कधीपासून इथे उभी आहे। अगं तू कुठेस? मी आलीये इथे गल्लीत। अगं दिव्या ये। हे काय करून घेतलंयस? ते महत्वाचं नाहीये। आणि का बोलवलंयस इथे मला? अगं मी तुला म्हणाले होते ना, आता आपल्याला एकमेकींची मदत करावी लागेल। हे बघ, तुला स्पष्टपणे सांगते, तुझ्यामुळे मला अडकायचं नाही। तू काहीतरी करायला जातेस आणि स्वतः फसते, त्यामुळे आपली ही युती काही उपयोगाचीच नाही। का मोकळी झाली आहेस का सगळ्या त्रासातून? माझ्या त्रासातून कसं मोकळं व्हायचं हे मी बघून घेईन ना। एवढा कसला माज ग? काय लॉटरी लागली का गबाड सापडलंय? हे बघ, मी सांगेन ते करशील ना तर डबल पैसे मिळतील। तुझी आत्ताची हालत बघून असं वाटत नाहीये की तुझा आणि पैशांचा फारसा काही संबंध आहे। दिव्या ऐक ना, गुढीपाडव्याला काय झालं बघितलंस ना? हेच होतं नेहमी आणि मला कंटाळा आलाय। पैशांचं काय ते मी बघून घेईन, पण तो कामाचा त्रास मला परत नको। त्यामुळे तू माझ्यापासून लांब राह। खूप मोठी चूक करतेस। आतापर्यंत चुकले तुझ्याशी हात मिळवून। हे बघ, तो हात जर असाच मिळवशील तर फायद्यात राहशील, विचार कर। आणि तू अडकलीस तर मी पण अडकायचं? अगं नाही होणार आहे यापुढे असं। ऐक ना, ह्या कॉन्फिडन्सचा काही उपयोग होणार नाहीये। माझं काय ते मी बघून घेईन। अगं दिव्या, दिव्या, अरे का सगळे माज दाखवतात मला कळतच नाहीये। हे अशा ऐकणार नाही, काहीतरी मेजर सॉल्युशन काढावं लागणार आहे। सीताई, तू मला खूप आवडतं ना झाडांची काळजी घ्यायला? हो, खूप आवडतं। शिवा, तुला माहितीये मी लग्न करून जेव्हा या घरी आले, अचानक जबाबदाऱ्या पडल्या अंगावर। माहेरच्या मैत्रिणी माहेरी, मग मैत्री करायची कुणाशी? मन मोकळं कोणाकडे करायचं? मग झाडांशी मैत्री केली। पण तुमच्या मैत्रिणी तर आहेत ना इथे? हो आहेत ना, खूप आहेत, पण तेव्हा नव्हत्या ना। मग ह्यांचं सोशल सर्कल होतं, नातेवाईक होते, भेटीगाठी व्हायच्या तेव्हा झाल्या। पण खरी मैत्रीण तीच असते जी आपल्याला पूर्णपणे ओळखते, जिच्याकडे आपण मन मोकळं करू शकतो, धमाल मजा करता येते तिच्या बरोबर। हा, हे बाकी खरं आहे। तुझी आहे कोणी मैत्रीण? नाही ना, म्हणजे माझ्या मैत्रिणी अशा कधी झाल्याच नाहीत। हा, पण पाना गँग बरोबर मी एवढी धमाल केली ना, खूप धमाल केली, खूप। लहानपणी बरं असतं ना, आपण निरागस मनाने मस्त सगळ्याची मजा घेत राहतो। मग आपण मोठे होतो, बालपण सुटतं, माहेर दुरावतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।